करता सन्माननीय जितेंद्रजी ठाकूर अर्थात संघाचे मालक यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सन्माननीय जितेंद्रजी ठाकूर यांच्याकडून. या ठिकाणी प्रसन्न सुर्वे साहेबांच्या माध्यमातून जे 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं सुंदर अशा पकडीसाठी ते सुपूर्द केलं जात आहे सुशांत थळे याला. अभिनंदन सुशांत. रोहन मेठेला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. रोहन मेठे आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. सामन्याला सुरुवात झाली. गुणांकन 1-1 आपण पाहतोय. चंदन सिंग सन्माननीय विजयजी काटे एक गुणवान खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्याचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. सन्माननीय मिलिंद काटे. मिलिंदजी काटे उत्कृष्ट क्रिकेटपटू कबड्डीपटू आपल्या विभागातील. स्वागत आहे साहेब. मनीष सुतार आपल्याला विनंती की आपण काटे साहेबांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण मिलिंदजी काठे यांना अंकुरजी तुम्ही जेवढं कौतुक केलं ते कौतुकास खरोखर पात्र आहेत आणि सामाजिक कार्यात सुद्धा ते अग्रेसर आहेत आणि त्यांचं सामाजिक कार्य हे आपण पाहतोय की दर रविवारची दुपार जी आहे ते स्वतः दर रविवारी नॉनव्हेजचं जेवण घेऊन श्री समर्थ वृद्धाम परभूर येथे दरवर्षी येतात आणि रोज येतात. दरवर्षी रोज येत आहेत. मिलिंदजी तुमचं खरंच कौतुक या ठिकाणी करेन. जे वंचित आहे ज्यांना घर असतात ते घरात राहत नाहीत अशा व्यक्तीला जेवण घेऊन मिलिंदजी येत आहेत. थँक्यू सो मच मिलिंदजी. थँक्यू सो मच. या ठिकाणी रोहन मेटे आलेला आहे. मागच्या सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची निवड झाली. मी या ठिकाणी सन्माननीय प्रसन्नजी सुर्वे यांना विनंती करतो की आपण रोहन मेटे याचं कौतुक करायचं आहे. व्यासपीठावर या ठिकाणी महिला शाखा प्रमुख मुश्किल विनंती करतो की आपण सुनीता ताईंचं स्वागत करायचं आहे. चौथ्या सामन्यासाठी पहिला पुकार आहे श्री प्लंबिंग बोंबटकर पाडा विरुद्ध मेजवानी गोंधळपाडा. तयारीत राहायचं आहे. श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध मेजवानी गोंधळपाडा. नानूला पाठवा हो यार. चोंडीचे आतमध्ये अंकुश सर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय की नक्कीच वापरे सर आपण पाहतोय हा कबड्डीचा थरार आहे. कबड्डीचा खेळ आहे. आपण नक्कीच बैलगाडीचा उल्लेख सातत्याने केला जातोय. आम्हाला अभिमान आहे बैलगाडी स्पर्धांचा सुद्धा. बैलगाडीचे चालक मालक असतील त्यांचे अभिमान आहे. कारण शेतकरी राजासाठी शेतीची कामे आटोपल्यानंतर फार पूर्वीपासून एक मनोरंजनाचं साधन म्हणून सुरू झालेली कबड्डी बैलगाडी स्पर्धा आज जगाच्या नकाशावर मोठ्या दिमाखात झळकत आहे. मात्र नक्कीच आज ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये ऑप्शन सोहळा झाला. त्या ऑप्शन सोहळ्याचे साक्षीदार आम्ही होतो. खरोखर संघ मालक त्या ठिकाणी उत्कंठा वर्धन त्यांची स्थिती आतुरलेले होते की माझ्या संघामध्ये दिग्गज खेळाडूची निवड झाली पाहिजे. मात्र त्या ठिकाणी थोडंसं लिमिटेशन सुद्धा होतं. असं असताना त्यांना दिलेली रक्कम ही राखून ठेवली आणि अंतिम क्षणी खेळाडू त्यांनी आपल्या संघामध्ये घेतले. कस कोकणाचा लागतो पाहायला मिळणार आहे. मान्यवरांसाठी या ठिकाणी नक्कीच तर बोलेन आली मान्यवर मुर्शिद नगरी. आली मान्यवर मुर्शिद नगरी स्पर्धेला आली रंगत भारी. आली मान्यवर मुर्शिद नगरी स्पर्धेला आली रंगत भारी. जगदीश सावंत आणि गावदेवी मुर्शिद. जगदीश सावंत आणि गावदेवी मुर्शिद पुढे सरसावले करण्यास स्वागत. पुढे सरसावले करण्यास स्वागत.
हे खूप लय भारी म्हटलं सर आपण. खरंच जगदीश सामंत सरांचं कौतुक जेवढं करू तेवढं कमीच आहे. पुढचं एक स्वागत आपण या ठिकाणी करतोय. मी मानसीताई यांना विनंती करतो, मानसीताई आपण मनाली म्हात्रे यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. सामाजिक कार्यकर्त्या मनाली म्हात्रेजी यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. वाघमारे सर, आपण पाहतोय आज या ठिकाणी ही स्पर्धा अतिशय जल्लोषाची ही स्पर्धा आहे. एक उंचीवर घेऊन जाणारी स्पर्धा आहे. याच्यामध्ये योगदान जगदीश सावंत, गावदेव भूषण यांचं जरी असलं तरी अलिबाग दिवस पंचक्रोशी कमिटीचा मी वारंवार उल्लेख का करतोय, कारण सातत्याने एक महिनाभर मी त्यांच्या टचमध्ये आहे. खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी एक निस्वार्थी भावनेने एकत्र आलेली आहे. कबड्डी खेळाला संजीवनी येण्यामध्ये, एक सुवर्णाचे दिवस येण्यामध्ये या कमिटीचा खरोखर सुद्धा प्रो कबड्डीमध्ये चमकला पाहिजे. आणि हे स्वप्न त्यांचं असल्यामुळे प्रत्येक सदस्य अगदी इतकी मेहनत घेतोय. मग त्या स्पर्धेकरताच नाही आहे तर मग त्या स्पर्धेचे नियम असतील, त्यांची संघटन असेल, त्याचबरोबर संघ मालक असतील, कर्णधार असतील, प्रत्येक गावचे आयोजक असतील, त्यांना व्यवस्थितरित्या समजावून सांगणं, त्यांना संघटित करणं, त्याचबरोबर कबड्डी खेळ जिवंत कसा राहील त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यासाठी गायडन्स करणं, अशा एक ना अनेक भूमिका अलिबाग दिवस पंचक्रोशी कमिटीचे सर्व मेंबर आणि त्याच्यामध्ये खास करून अध्यक्ष, कारण कुटुंब प्रमुख अतिशय फार महत्त्वाचा असतो, बहुत इम्पॉर्टंट. आणि म्हणून मनोहर पाटील हे अध्यक्ष खरोखर एक सर्वगुण संपन्न मितभाषी मात्र एक अभ्यासू व्यक्ती. एक तो स्वार्थ नाहीये, निस्वार्थ भावना. कबड्डी जपली पाहिजे, कबड्डी जगली पाहिजे. आणि कबड्डीमध्ये शिस्त क्या बात आहे, जबरदस्त पकड या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 5-5 अशी बरोबरी झालेली आहे. सातचे झिरडपाडा आणि दोन्ही संघांना बक्षीस लागलेलं आहे. एका बाजूला झिरडपाडा संघ जिंकला तर फायनल सम्राट भूपेंद्र पेटारे साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, सॉरी झेडपीएल फायनल सम्राट प्रियांश अजय पेटारे यांच्याकडून 5,000 रुपये बक्षीस आहे. चपळाई आणि ताकद ज्यांच्या अंगी ठाई, चपळाई आणि ताकद ज्यांच्या अंगी ठाई, तोच कबड्डीच्या मैदानात इतिहास रचून जाईल, तोच कबड्डीच्या मैदानात इतिहास रचून जाईल. आता जी रेड आपण पाहिली खरोखर त्याच्यासाठी मला नक्कीच म्हणावं वाटलं वाघमारे सर. नक्कीच सर, अतिशय जबरदस्त चुरस या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण योग्य शब्दांमध्ये हे कौतुक केलंय त्यासाठी आपण स्वतः कौतुकास पात्र आहात. कारण अजित हरपटे म्हटलं की एक कवी मनाचे समालोचक आणि ज्यांना अनेक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त आहेत असे अजित हरपटेकर सर, ज्यांच्या लिखाणामध्ये ताकद आहे, ज्यांच्या ओळींमध्ये गंमत आहे, ज्यांच्या ओळींमध्ये भावार्थ आहे, असे सुप्रसिद्ध निवेदक अजित हरपटे सर. त्या ठिकाणी आपण मैदानाकडे वळवण्यासाठी जी जाळी असते त्या जाळी देण्यामध्ये ज्यांचे आग्रही आहेत ते सन्माननीय मधुकर खरं. लकी ड्रॉ कुपन्स देण्यास सुरू झालेला आहे. काही जणांनी आपलं भाग्य अजमावण्यासाठी लकी ड्रॉ काढायला सुरुवात झालेली आहे.
मनीष सर आपण बरे त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय प्रसन्नजी सुर्वे दानशूर व्यक्तिमत्व फायनल सम्राट यांच्याकडून आयोजकांसाठी या स्पर्धेच्या निमित्ताने रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्या सन्माननीय प्रसन्नजी सुर्वे यांच्याकरता. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने जी पारितोषिकं ठेवलेली आहेत अक्षरशः पारितोषिकांचा वर्षाव आहे आणि त्याचा उल्लेख आता मी या ठिकाणी करतोय. अंकुर सर या ठिकाणी पुरुष गटासाठी असं मी म्हणतोय याच्यावर लक्षात तुमच्या आलं असेल उद्याचा अंतिम दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण उद्या आजच्या दिवसामध्ये पुरुष गटाचे सामने आहेत. उद्या रक्कम 60,000 रुपये ते बक्षीस कैलासवासी सुशीला रघुनाथ सावंत यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती जागृती सावंत यांच्याकडून ते ठेवण्यात आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 40,000 रुपये कैलासवासी रघुनाथ धोंडू सावंत स्मरणार्थ श्री जगदीश सावंत यांच्याकडून ते ठेवण्यात आलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये कैलासवासी श्रीनिवास बाळाराम भगत स्मरणार्थ श्री विराज श्रीनिवास भगत यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये कुमारी शिवाजी मानसी नितीश राऊत यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. तसेच उत्कृष्ट खेळाडू करता रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक श्री उत्तम जयवंत राऊत यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट चढाईसाठी रोख रक्कम 7,000 रुपयाचं पारितोषिक कुमारी ग्रीष्मा ममता रोहित चव्हाण यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. उत्कृष्ट पकडसाठी रोख रक्कम देण्यात आलेली आहे. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना मी आयोजकांच्या वतीने मनस्वी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या दानशूर वृत्तीचं सलाम. तसेच पुरुष गटासाठी ज्या ट्रॉफीज अर्थात चषक ठेवण्यात आलेले आहे ते प्रथम क्रमांकाचा चषक श्री जगदीश रघुनाथ सावंत यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांकाचा चषक श्री प्रसन्न यशवंत सुर्वे यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. तृतीय क्रमांकाचं चषक श्री इलियास हाफिज यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक श्री तेजस प्रदीप घाटे यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. ही सर्व पारितोषिका ही पुरुष गटासाठी होती. आता महिला गटासाठी पारितोषिका पुढील प्रमाणे असणार आहेत. प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये श्री राजेश मनोहर परब यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. तसेच द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक द्वितीय क्रमांक रोख रक्कम 7,000 तृतीय क्रमांक रोख रक्कम 5,000 चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 5,000 ही सर्व पारितोषिका ही जीजा अक्षय जाधव यांच्याकडून ठेवण्यात आलेली आहेत. तसेच उत्कृष्ट खेळाडू महिलांसाठी प्रदीप मंडळ यांच्याकडून 5,000 उत्कृष्ट चढाई. तर विश्वविजयाचे गीत गरजू दे ओठी उठ रे मराठ्या पेटू दे रक्त मराठी. हितार्थ मळवी यशस्वी झालाय जबरदस्त टू टच. त्याला प्रत्युत्तर देणार चंदन सिंग नावाचा वादळ. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू. खोलवर चढाईचा मानस परंतु समोर कोणताही संघ असू द्या आपल्यामध्ये धमक असणं गरजेचं आहे. प्रयत्न छान. बोनस प्लस पॉइंट. वाघाच्या जबड्यात घालून हात दिलं जात. ही मरड्यांची जात आहे. खोलवर चढाई चंदन सिंग मैदानात चमकलाय. ओहो मध्यरेषा भेदणार तोपर्यंत क्षेत्ररक्षण झालंय. जबरदस्त आणि वादळी केली मैदानात पाहायला मिळते आहे.
निखिल चव्हाण मूर्ती लहान परंतु कीर्ती महान घणाघाती हल्ले चढवू शकतोय हा खेळाडू अनुभवाच्या जोरावर एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभवात सर्वश्रेष्ठ गुरु आहे तर अंधाराला भीत नाही आभाळाची साथ आहे मोडेन पण वाकणार नाही कबड्डीवाल्यांची साथ आहे चढाईसाठी पुनश्च एकदा मैदानात दाखल होतो 1 नंबरची जर्सी परिधान केलेला सुयोग पाटील त्याला प्रत्युत्तर 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू चढाई करेल मैदानात शरीरयष्टीने सडपातळ बांधा परंतु आपल्या संघ मालकासाठी रक्ताचं पाणी करेल का प्रसाद मोगल झिराटपाडा 11 सातीरचे 18 7 गुणांची आघाडी मोडून काढेल का हा संघ अजून वेळ बाकी अजून खेळ बाकी अभी तो झाकी है पुरा खेळ बाकी है अरे युट्यूबच्या माध्यमातून आपले घरचे सुद्धा आपणास पाहतायत आपले आवडीचे व्यक्तिमत्व सुद्धा तुम्हाला पाहतायत मेहनत घ्यावी लागेल चंदन सिंग एक बलदंड श्रेष्ठीचा खेळाडू थांबवलं जाईल का प्रत्येकाचं लक्ष लागलंय उभा ठाकला चंदन सिंग याचा वारू रोखला गेलाय काय म्हणावं या केलीला एक बलदंड श्रेष्ठीला थांबवले याला म्हणतात टीमवर्क संघ मालक सुद्धा संघावर खुश असतील तुम्ही हात पकडू शकत नाही नाद केला पण वाया नाही गेला असं म्हणावं लागेल काय आयोजन संपादन करत असताना बाकी रत्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहिली असतील मध्य रेषा वेदनार फक्त इंचाचा फरक जाणवला आणि आता मात्र बुचकल्यात पडतोय तो सातील झिराटपाडा संघ 12 सातीरचे 19 काही शक्य आहे मैदानात शेवटच्या विसल पर्यंत स्वतःला कमी समजू नका मेहनत घ्यावी लागेल एका चढाई 7+2 9 गुण मिळू शकतात ही कबड्डी आहे शिवसेना विभाग प्रमुख आवाज श्री जगदीशजी रघुनाथ सावंत साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली यशाकडे वाटचाल करते हा कबड्डीचा थरार रसिकांचं लक्ष लागलं ही आघाडी मोडून काढू शकेल झिराटपाडा संघ अगदी मल्टिपल गुणांची औषध 4 मिनिटं बाकी आहे अरे 1 मिनिटात इतिहास घडू शकतो मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिल लड़े उन पे है धिक्कार अरे उन पे है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का अधिकार है असल अधिकार है अपना अपनों के खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें तू माटी का लाल है कोई कंकर या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं पुनश्च एकदा संधी आहे 4 बोनस पण होत आहे आणि काय क्षेत्ररक्षक दिशादर्शक चंदन सिंग याला थांबवण्यात यश आलेलं आहे काय म्हणावं जबरदस्त सौरभ पाटील वादली केली मैदानात रसिक वर्ग तुझ्यावर खुश झालेत शेवटचे 3 मिनिटं आता मात्र वेग धारण करावा लागेल एक महत्वाची चढाई होईल सामना चुरशीचा नाद 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 कबड्डीचा मित्र 15-19 सुवर्ण संधी सोडू नका येऊन जाऊ द्या सामना समसमान गुणांवर चुकीला माफी नसेल झिराटपाडा कमालीचा संघर्ष
नाही 2.5 मिनिटं सांगू दे तुझ्यातील आत्मशक्ती 2 मिनिटं आणि होऊन दाखवूया जगाला धडाकेबाज. नाम मात्र 4 गुणांची आघाडी आहे, अजून वेल बाकी. आणि हाच तो तारणहार ठरेल, संजीवनी घेऊन येईल संघासाठी. माझ्यासाठी धाव बजरंगी असा होणार मैदानात. माघार आहे. शेवटची 2 मिनिटं वेग धारण करतोय. वेल काढू धोरण निश्चितच सातीरच्या संघाकडून, परंतु झिराडपाडा संघ अजून वेल गेलेली नाहीये. मेहनत घेतली तर मैदानात वादळ निर्माण आपण करू शकताय, यशाचं शिखर आपण गाठू शकताय आणि विजयाचा गुलाल सुद्धा उधळू शकताय. फक्त मेहनत आहे. निर्णायात्मक चढाईची गरज आता मात्र आली रेड आली. ही सुवर्ण संधी असेल. 30 सेकंद काढले. 15-19 कोपरा रक्षकांनी रेडरला होकी चूक करून दिला नाही. शेवटचा मिनिट बाकी. लाजवाब सामना. 17-19 काही शक्य आहे. समोरच्या प्रांगणात फक्त 2 खेळाडू. होईल मनासारखा खेळ होईल. की मैदान गाजवायला वेळ लागत नाही आणि होत्याचं नव्हतं कॅल्क्युलेशन बिघडलं नाही. बघा टाल्या होऊन जाऊ द्या, कसं होऊन जाऊ द्या. कमाल झाल्या मैदानात. आणि विसल होती नाम मात्र होत्याचं नव्हतं मैदानात झालं. आणि 1 गुणाने झिराडपाडा संघ विजयाचा गुलाल उधळतोय. When